राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं। 15 जानेवारीला मतदान तर 16 तारखेला मतमोजणी। आचारसंहिता लागू। जिल्हा परिषदेच्या निवडणुका 31 जानेवारीच्या आधी घेण्याचा प्रयत्न। निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची घोषणा। 50% कमी आरक्षण असलेल्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं नियोजन सुरू। निवडणुकांच्या तोंडावर राजकीय विखाराला नवे धुमारे। गांडुळाची औलाद म्हणत उद्धव ठाकरेंचा भाजप आणि शिंदेंचा उद्धार, तर उद्धव ठाकरे आयत्या बिळावर नागोबा। भाजपचा शाब्दिक डंख। फेकनाथ शिंदेंची फेक घोषणा। मुंबई पागडीमुक्त करण्याची घोषणा करणाऱ्या एकनाथ शिंदेंवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, तर विरोधकांच्या पगड्या गुल झाल्या। शिंदेंचा पलटवार। मुंबईच्या बँकेच्या संचालक तेजस्वी घोसाळवर अखेर भाजपात। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, तर मुलाला समजावू शकलो असतो, सुनेला नाही। सासरे विनोद घोसाळकर भावुक। पुण्यातील पार्थ पवार जमीन घोटाळ्यातील आरोपींची अनेक तास कसून चौकशी। अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारूंची समोरासमोर झाडाझडती। दाऊदच्या टोळीतील कुख्यात गँगस्टर सुभाष सिंग ठाकूरला उत्तर प्रदेशमधून अटक। बिल्डर समय चौहान हत्याकांड प्रकरणी कारवाई। देशाच्या राजधानीसह आर्थिक राजधानीचा श्वास गुदमरला। जगातील प्रदूषण शहरांच्या यादीत दिल्लीचा पहिला नंबर, तर मुंबई 7व्या स्थानी। यूपीएच्या मनरेगा योजनेचं नाव बदलण्यावरून राजकीय घमासान। महात्मा गांधींचं नाव का हटवलं? प्रियंका गांधींचा आक्षेप, तर आर्थिक आणि सामाजिक गरजेनुसार योजनेत बदल। भाजपचं प्रत्युत्तर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।